आता बातमी अजित पवारांच्या वक्तव्यासंदर्भात आपण काही साधू संत नाहीये, विरोधात बसून गप्प बसून चालत नाही, बेरजेचं राजकारण करावं लागतं असं वक्तव्य अजित पवार करतात। त्याचबरोबर निधी वाटपावरून त्यांच्यावर होणाऱ्या टीकेला देखील त्यांनी उत्तर दिलंय। मी कधीच कुठल्याही खात्याला निधी कमी पडू दिला नाहीये असं अजितदादांनी बोलून दाखवलंय। विरोधी पक्षामध्ये नुसतं बसून घोषणाबाजी करून आंदोलन करून मोर्चे काढून चालत नाही। आपण साधू संत नाही, आपण उद्याच्याला लोकांना एक दिशा दाखवणारे, लोकांचे प्रश्न सोडवणारे आणि त्याच्यातून बेरजेचं राजकारण करणारे लोक आहोत। त्याकरता यावेळेस आपण ज्यावेळेस भाजपच्या बरोबर एनडीए बरोबर जायचं ठरवलं, महाराष्ट्रात महायुती बरोबर जायचं ठरवलं, आपला मागासवर्गीय समाज असेल, आपला आदिवासी समाज असेल, या प्रकारे मी निधीचं वाटप करत असतो आणि ते सूत्र आपण सगळ्यांनी स्वीकार केलं। काही जण जाणीवपूर्वक आपलं सरकार आल्यापासून पद्धतशीरपणे बदनामी करण्याचा प्रयत्न करतात। काही आपला संबंध नाही। काहींनी काय स्टेटमेंट केलं की सामाजिक न्याय विभागावर अन्याय केला, अजित पवारांनी बजेट कमी केलं। इथं नरहरी झिरवाळ आहेत, बाकीचे माझे सहकारी आहेत, त्यांना विचारा। माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या इथं असणाऱ्या, बाहेर सगळीकडे ऐकत असणाऱ्यांना प्रत्येकाला माहिती पाहिजे, बाबांनो, यंदाचा 7,20,00,000 कोटी रुपयाचा अर्थसंकल्प महाराष्ट्राचा सादर करत असताना महायुतीच्या सरकारने जवळपास 40% गेल्या अर्थसंकल्पापेक्षा आपण अनुसूचित जमाती म्हणजे आदिवासी विकास विभागाला वाढून दिले। नरहरी दिले की नाही? 41%, सॉरी मी 40% म्हटलं, 41%। हे पुढे येतच नाही। कुणीतरी सांगतं अजित पवारांनी अन्याय केला।